वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वॉट ऑल प्रोडक्ट्स दॅट आय हॅव यूज्ड इन सप्टेंबर आणि आय एम लव्हिंग देम ऑल्सो. लेट्स जस्ट गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. मी जास्त आता बडबड नाही करत. This Bioma Milky Oil Cleanser. This is how the product looks like, and this is their pump packaging. So जेव्हा तुमचा जेव्हा तुमचा फेस फुल ऑफ मेकअप असतो तेव्हा त्यात ह्याचा फक्त वन पंप घ्यायचा आहे अँड यू वुड बी गुड टू गो. ऑल्सो हे असं फेस एकदम ड्राय नाही ठेवत, पूर्ण असं नरिश, म्हणजे एकदम फील होतं, फ्रेश अँड नरिश वाटतं. सो मी ऑलमोस्ट 1 मंथपासून हा प्रोडक्ट यूज करते. जर तुम्ही ऑइल बेस्ड क्लेन्झरच्या शोधात असाल तरच यूज करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या नॉर्मल क्लेन्झरने चालतंय तर यू डोंट हॅव टू बाय दिस. But if you are looking for a good oil based cleanser, then I will recommend you this one. मला तरी आवडला आहे. तर ऑल्सो द मेन इम्पॉर्टंट थिंग इज दिस इज ॲक्ने सेफ प्रोडक्ट. आणि अजून तुम्हाला काय पाहिजे, दिस इज द मेन USP ऑफ दिस प्रोडक्ट की हे क्लॉग नाही करत पोर्स. आणि चांगलं जेव्हा आपण यूज करतो त्याच्यानंतर फेस एकदम सॉफ्ट अँड नरिश वाटतं. सो आता चला वळूया आपण सेकंड प्रोडक्टकडे. सेकंड प्रोडक्ट इज दिस हाय शाईन ग्लॉस. लुक ॲट द शाईन ऑफ द प्रोडक्ट. खूप मस्त आहे हा प्रोडक्ट. आणि मी काय ह्याच्याबद्दल सांगू. सो मी ऑलमोस्ट आता हा सप्टेंबर फेवरेटमध्ये मी ॲड करते, बट मी ऑलमोस्ट 2 मंथ्स हा प्रोडक्ट यूज करते आहे. इट इज फ्रॉम द ब्रँड लिव्हिंग प्रूफ परफेक्ट हेअर डे हाय शाईन ग्लॉस. हे तुमच्या केसांना इन्स्टंट शाईन देतं जर तुमचे केस ड्राय असतील तर. सो बेसिकली थोडंसं हँडफुल ऑफ घ्यायचं, त्याला रब करायचं. जेव्हा तुमचं फर्स्ट शॅम्पू देन कंडिशनर करायचा केस. कंडिशनर तर स्किप करू शकता. जेव्हा मी हा लावते तेव्हा मी कंडिशनर स्किप करते युजली, बिकॉज मग जास्तच सिल्की होतात केस आणि माझे एक दिवसात माझे केस ऑइली होतात. सो जेव्हा मी हे लावणार असेल तेव्हा मी कंडिशनर स्किप करते अँड रूट्सपासनं ते इथपर्यंत फुल लावायचा आहे तुम्हाला हा ग्लॉस. आणि म्हणजे जे पण एक्सेस ऑइल असतं ते पूर्ण काढायचं आहे अँड देन असं असं करून लावायचं फुल लेंथला. काहीच त्याला ठेवायचं नाही, फुल लेंथला लावायचं आहे. 5 मिनिट्स ठेवायचं आहे अँड देन 5 मिनिट्स झाल्यानंतर यू हॅव टू रिन्स दिस प्रोडक्ट अँड देन युअर हेअर विल लिटरली शाईन लाईक अ डायमंड. खूप जास्त भारी प्रोडक्ट आहे हा अँड आय रेकमेंड यू दिस प्रोडक्ट. I will share the link in the description box below. This is an slightly expensive product. So जर मला असं काही अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट दिसला तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. अँड बेसिकली आय फील सो ही खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, बिकॉज जर तुम्हाला कधी कधी वापरायचं असेल तसं इम्पॉर्टंट डेजला यू कॅन यूज दिस प्रोडक्ट. ऑर्डिनरी हेअर पेप्टाईड सिरम. मी माझ्या सफोरा हॉलमध्ये हा प्रोडक्ट ॲड केला होता. दिस इज हाऊ द प्रोडक्ट लुक्स लाईक. त्याची अशी वॉटरी कन्सिस्टन्सी आहे. सो मला हा प्रोडक्ट मी अजून त्याला टेस्ट करतेच आहे, बट मी ह्याच्याबद्दल 1 मंथचा रिव्ह्यू देऊ शकते. आतापर्यंत तरी माझे केस ग्रो होत आहेत असं मला वाटतं आहे. तुम्हाला असं काही फरक पडत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि मी विचार केला की अजून परफेक्ट रिव्ह्यू मी ह्याचा 2 मंथ्सने तरी देईल बिकॉज आता मी एवढी बॉटल वापरलेली आहे. आणि इफ यू कॅन सी इथपर्यंत मी त्याला वापरलं आहे. ऑलमोस्ट मी 1 मंथ वापरते. तर आय थिंक सो माझे केस ग्रो होत आहेत, चांगलेच ग्रो होत आहेत. तेवढे माझे युजली ग्रो होत नाहीत. तर मला असं वाटतंय की ह्या प्रोडक्टमुळे होत असेल, बट युजली मी जंक खाणं आणि ते सगळं पण कमी केलं. सो मला असं मेन रिझन नाही माहिती, बट मला असं वाटतंय की हे प्रोडक्ट वर्क करत आहे. बट मी असं परफेक्ट कन्फर्म नाही करून सांगू शकत जोपर्यंत मी ते प्रोडक्ट फुल नाही यूज करत. सो प्रोडक्ट इज दिस हुडा ब्युटी फॉक्सी फिलर. दिस इज हाऊ द बॉक्स लुक लाईक अँड दिस इज द प्रोडक्ट. यू कॅन सी. जर तुम्हाला लिप ऑइलबद्दल असे व्हिडिओ पाहिजे तर माझ्याकडे भरपूर सारे लिप ऑइल आहेत. कमेंट डाऊन, मी नेक्स्ट व्हिडिओ मे बी तो बनवेल.
and this is the how the applicator looks like. I'll just reapply. सो हा अजिबात स्टिकी नाही आहे आणि हायड्रेटिंग आहे. मला हा कलर खूप आवडला अँड दिस इज द फॉक्सी कलर. ह्याच्या म्हणजे फॉक्सी शेड आहे हा. ह्याच्यात खूप सारे व्हेरियन्स आहेत, बट माझ्या स्किन टोनला आय फील सो हा शेड चालतो आणि तुम्ही कोणतं पण आउटफिट घाला, दिस शेड विल गो ऑन एव्हरी आउटफिट आय फील सो. बिकॉज मला असं लिप ऑइल आवडत नव्हतं आणि मी कोसाचा वापरल्यानंतर दिस वन इज माय नेक्स्ट फेवरेट आय फील सो. सो या, हे किती क्यूट बॉक्स आहे ह्याचा. दिस इज द मसाजर अँड दिस इज द, ह्याच्यात एक अशी पोटली आहे. अँड सो बेसिकली जेव्हा तुम्ही हेअर ऑइल लावतात तेव्हा पण हा यूज करू शकतो. तर ह्याच्यामध्ये 3 मोड्स आहेत. यू कॅन सी दिस इज द फर्स्ट मोड, दिस इज द फास्ट मोड आणि हा एकदम स्लोवाला मोड आहे. तर तुम्ही असं हेअर मसाज, हँड मसाज, काही पण मसाज करू शकतात. बट बेसिकली हा हेअर मसाजर आहे. सो मी ऑलमोस्ट 1 मंथ वापरते अँड आय एम म्हणजे मला खूप आवडलेला आहे हा प्रोडक्ट. कारण की जेव्हा तुम्ही शॅम्पू लावतात तेव्हा पण हा यूज करू शकतात. हा वॉटरप्रूफ पण आहे अँड यू कॅन चेंज द, म्हणजे तुम्ही हे जर तुम्हाला ही अटॅचमेंट नको आहे तर यू कॅन ऑल्सो यूज. त्याच्याबरोबर अजून एक अटॅचमेंट आलेली आहे, ही वाली अटॅचमेंट, हे पण यूज करू शकतात तुम्ही. सो ओव्हरऑल दिस प्रोडक्ट इज, मला तरी आवडला आहे. इज फ्रॉम यानी बेस्ट. दिस इज देअर हेअर कॅप अँड स्क्रंची. तर हे त्याचा हेअर कॅप आहे. मी हा कलर घेतलेला आहे. ऑल्सो इथे त्याचं हे म्हणजे तुम्ही किती पण ह्याला हे करू शकतात, किती पण मोठं करू शकतात. आणि हे त्यांचं पेटेंट आहे जे ॲडजस्टेबल बेल्ट आहे. 1 स्क्रंची विथ दिस हेअर कॅप. झोपताना ब्रेड करून तुम्ही झोपू शकतात. आणि माझे एक पण केस ॲक्च्युली आतापर्यंत हे घातल्यानंतर तुटलेला नाही आहे. सो इट इज वर्किंग फॉर मी. जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर ॲज युजल चेक आउट द डिस्क्रिप्शन. ओके, सो मी ठेवते. मला असं ना ठेवायला इथे काय नाही आहे, सो डोंट माइंड मी डुईंग दॅट. द नेक्स्ट प्रोडक्ट इज दिस. मी हे आधीच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं प्युअर हॉलमध्ये. तर हा प्रोडक्ट पण खूप चांगला आहे. जर तुम्ही असं, म्हणजे मी आता लिपस्टिक तर माझ्या ह्याच्यामधनं लाईफमधनं एलिमिनेटच झालं आहे. बट लुक, मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पण बनवला आहे. सो आय कॅन शो यू. आता मी काही ब्लश वगैरे लावलेलं नाही आहे. सो हे असं इन्स्टंट ब्लशचं काम करतं. एकदम लाईट आहे. म्हणजे जर तुम्हाला असं काही मेकअप वगैरे आवडत नाही आणि सगळं लाईट ठेवायचं तर लुक ॲट द डिफरन्स. लुक ॲट द डिफरन्स. म्हणजे तुम्ही बघू शकतात की पहिलं कसं होतं आणि आता कसं आहे. म्हणजे असं मस्त वाटतं. जे नो मेकअप करतात त्यांच्यासाठी हा प्रोडक्ट मस्ट हॅव आहे. ऑल्सो इनसाईट कॉस्मॅटिक्स ह्याचं ट्यूब आहे. जर तुम्हाला हा प्रोडक्ट एक्सपेन्सिव्ह वाटत असेल तर यू कॅन ऑल्सो इन्व्हेस्ट इन टू दॅट फर्स्ट. सो या, मी त्याची पण लिंक तुम्हाला दाखवेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि ह्याची पण लिंक टाकेल. दिस इज ऑल. हा मी तुम्हाला दाखवलं की हा कसं एकदम सेटल वाटतं. एकदम जास्त तुम्हाला मेकअप करायचा नसेल कधी तर दिस इज द प्रोडक्ट. दिस इज द परफेक्ट प्रोडक्ट. दिस इज हाऊ इट लुक्स. अँड ह्याची पॅकेजिंग अशी आहे. पहिलं आहे अँड देन त्याची जेली टाईप कन्सिस्टन्सी. तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर यू नो मी ह्याचा रिव्ह्यू पण केलेला आहे, तो पण चेक करा. हॅलो टूथपेस्ट. सो हे पॅराबेन फ्री आहे, व्हीगन आहे. ह्याच्यात आर्टिफिशियल काही फ्लेवर्स नाही आहेत, डाईज नाही आहे. सो मला हे टूथपेस्ट खरंच खूप आवडली आणि आय थॉट की मी ह्याचा सेपरेट व्हिडिओ पण मे बी बनवेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर. बट आय हायली रेकमेंड जर केमिकल्स फ्रीवाले टूथपेस्ट यूज करायला.
So almost now all the products that I have mentioned, एवढे सगळे products आहेत. अँड जर तुम्हाला असं म्हणजे एवढ्या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये इफ यू वुड टेल मी की अपूर्वा तुझं काही फेवरेट आहे, तर इफ आय वॉन्ट टू चूज बिटवीन दिस प्रोडक्ट्स तर आय विल चूज दिस टू आर माय पर्सनल फेवरेट प्रोडक्ट्स. I don't know why, but I am biased towards it because look at it full म्हणजे I'm into lip gloss for some reason आणि मी नाही थांबू शकत लिप ग्लॉस लावायचा किंवा लिप ऑइल. तर हे इथे ते सांगतात की हे लिप ग्लॉस आहे, बट मला लिप ऑइल, लिप ग्लॉस सेमच वाटतात. सो या, मी सगळ्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. अँड तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ॲड अ ब्राऊन हार्ट, सो मला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. आणि तुम्हाला जर अजून म्हणजे लिप ऑइलचं कलेक्शन पाहिजे असेल तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी मे बी नेक्स्ट व्हिडिओ त्याचाच बनवेल. सो या, टिल देन सी यू गाईज, बाय बाय.